तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर असलेल्या अतिशय पौराणिक अशा खिडकाळेश्वर महादेव मंदिरात. मंडळी, ठाणे जिल्ह्यामध्ये खिडकाळी या ठिकाणी हे महादेवाचं अतिशय पौराणिक असं मंदिर आहे. तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी निलेश राजे. मंडळी, आपल्या मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डोंबिवली आणि शिळफाटा याच्यामधलं खिडकाळेश्वर महादेव मंदिर. मंडळी, नेहमीप्रमाणे आपण मुंबईहून आता या रस्त्यावर आलेलो आहोत आणि आता आपल्याला खिडकाळेश्वर महादेव मंदिर बघायचंय. तर मंडळी, हे खिडकाळेश्वर महादेव मंदिर कुठे आहे? तर शिळफाट्याला आपण नेहमी येतो. तर आता नेहमीप्रमाणे शिळफाट्याला घरातून निघाल्यावर आलेलो आहे आणि शिळफाट्यावरनं आपण कल्याण पूर्वेच्या दिशेला जाताना किंवा डोंबिवली पूर्वेच्या दिशेला जाताना खिडकाळेश्वर हे मंदिर आहे. महादेवाचं एक पुरातन असं मंदिर आहे, ते आता आपण पाहू. चला तर मग मंडळी, खिडकाळेश्वर महादेव. तर मंडळी, आता आपण शिळफाटा या ठिकाणाहून खिडकाळेश्वर मंदिराकडे निघालेलो आहोत. कल्याण पूर्व किंवा डोंबिवली पूर्व या मार्गाने आपण चाललेलो आहोत आणि आता अवघ्या काही मिनिटातच, एक 10-15 मिनिटातच आपल्याला महादेवाचं खिडकाळीचं मंदिर येईल. हे बघा मंडळी, पुढे आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला एक पाटी दिसेल, खिडकाळेश्वर महादेव मंदिर, आणि त्याच ठिकाणी आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. ही बघा, ही समोर पाटी दिसते आपल्याला, खिडकाळेश्वर महादेव मंदिर. सरळ आतमध्ये जायचं आहे मंडळी, प्रशस्त जागा आहे. हे बघा मंडळी, आतमध्ये गेल्याच्या नंतर अगदी मंदिराला लागून आपल्याला गाडी पार्क करायची नाही आहे, तिकडे नो पार्किंग आहे. पण उजव्या हाताला एक मैदान आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे, त्या ठिकाणी आपली गाडी पार्क करायची आहे. मंडळी, गाडी पार्क केल्याच्या नंतर आपण आता थेट निघालो आहे महादेवाच्या मंदिराकडे. दोन्ही बाजूला आपल्याला हार फुलांची दुकानं दिसतील मंडळी, आणि समोर दिसतंय ते पुरातन असं महादेवांचं मंदिर. आता आपण सगळ्यात आधी महादेवांचं दर्शन घेऊया मंडळी. मंदिरात पोचलोय आता आपण मंडळी. मंदिरात गेल्यानंतर मंडळी सर्वप्रथम गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. बघा मंडळी, कसं एका पाषाणामध्ये हे संपूर्ण मंदिर कोरलेलं आहे. महादेवांचं दर्शन घेऊया आता आपण. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मंडळी, 5 पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते त्यावेळी त्यांना स्वयंभू अशी शंकराची पिंड मिळाली आणि मग पुढे त्यांनी तीच पिंड ठेवून त्या ठिकाणी देवळाची निर्मिती केली. ते हे देऊळ. शीतळा मातेची मूर्ती पण आहे इथे. मंदिराच्याच आवारात मंडळी या ठिकाणी एक होमकुंड आहे
या ठिकाणी यज्ञयाग वगैरे चालतात, मंदिराचे विधी चालतात इथे. आणि मंडळी, आपण पाहू शकता या ठिकाणी मंदिराच्या अगदी बाजूलाच एक दत्त महाराजांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी स्वामी शिवानंद महाराज यांनी जिवंत समाधी घेतली. 1934 साली शिवानंद महाराजांनी जिवंत समाधी या ठिकाणी घेतलेली आहे. ते हे मंदिर आहे. हा संपूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एक तलाव आहे, सुंदर असा, अगदी बघण्यासारखं आहे मंडळी हे. आणि बाजूलाच समोर मंडळी, या मंदिराच्या बाजूलाच गुळवणी महाराजांचं एक मंदिर आहे. हा तलावावर जाण्याचा मार्ग आहे, आपण पाहूच आता. मंडळी, संध्याकाळी या ठिकाणी भरपूर गर्दी होते, दर्शनही होतं आणि तलाव, कारंजे वगैरे बघायला मिळतं लोकांना. मंडळी, या ठिकाणी समोर काही विधी केले जातात, दशक्रिया विधी वगैरे, त्या ठिकाणचं हे स्थान आहे समोर. आणि हा संपूर्ण तलावाचा परिसर. मंडळी, आपण जर प्लॅन केला तर एक दिवसाची छानशी सहल आपली होऊ शकते. या ठिकाणी आपल्याला महादेवाच्या पुरातन मंदिराचं दर्शनही होईल आणि आपली एक छोटीशी पिकनिकही होईल. तर मंडळी, हे होतं खिडकाळेश्वर महादेव मंदिर. तर आता इथून पुढे आपला प्रवास बॅक टू पॅव्हिलियन. तोपर्यंत राजेशाही पर्यटन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपले अभिप्राय, आपली मतं कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मंडळी, निलेश राजेचा आपल्याला नमस्कार, धन्यवाद.